वाडा ही नुसती निर्जीव वास्तू नाही, इथली प्रत्येक वस्तू जिवंत आहे. इथं माणसं वाढली, इथं माणसं मोठी झाली, इथं माणसं जगली, तर इथं माणसं झिजली. एकमेकांसोबत असणं शिकवलं. मनच काय, तर इथली प्रत्येक गोष्ट सुद्धा एकमेकांमध्ये गुंतली आहे. प्रत्येक गोष्ट जपायला शिकवली. अवघड वाटणाऱ्या गोष्टी इथं सहज होत्या. एखाद्या गोष्टीसाठी झुंजणं अनुभवलं. इथलं जुन्याचं नव्याला सामावून घेणं. अगदी अगदी वाळलेल्या झावळीलाही एक जागा होती. इथं कावळ्यांसाठी ही रोज एक पोळी होती. इथं बर्वे, जोशी, दीक्षित, आपटे अशा आडनावांनी नटलेला सभोवताल होता. मोकळ्या जागा असतील खूप, पण त्या कशानी तरी सतत भरलेल्या असायच्या. दगडाच्या भिंती, त्यामुळे मिळणारा गारवा,